नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नाशिक महानगरपालिकेची जाहिरात क्रमांक 2/2025 जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. गट क आणि गट ड या संवर्गासाठीची ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. एकूण पदे जी आहेत ती देण्यात आलेली आहेत. 186 पदांसाठीची ही 2025 साठीची नाशिक महानगरपालिकेची भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. ऑलरेडी नाशिक महानगरपालिकेची जाहिरात क्रमांक 1 जी आहे 2025 ती प्रसिद्ध झालेली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी जाहिरात क्रमांक 1चा व्हिडिओ बघितला नसाल तर तो तुम्ही नक्की एकदा बघून घ्या. हा जो आहे जाहिरात क्रमांक 2/2025 जी आहे नाशिक महानगरपालिकेची, तर त्या जाहिराती संदर्भातला व्हिडिओ आहे. तर ही जी भरती प्रक्रिया आहे 2025 साठीची असणार आहे. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 10 नोव्हेंबर 2025 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 1 डिसेंबर 2025 पर्यंत. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. मग ह्याच्यामध्ये जे आहेत चालक, यंत्रचालक, वाहन चालक या पदासाठीचे एकूण 36 जागा असणार आहेत आणि फायरमन अग्निशामकसाठीचे 150 असे पदे असणार आहेत. वेतन श्रेणी देण्यात आलेले आहे. चालक, यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशामकसाठी 21,700 ते 61,900 असणार आहे. 69,100 असणार आहे. फायरमनसाठी म्हणजे अग्निशामक या पदासाठी 19,900 ते 63,200 अशी जी वेतन श्रेणी असणार आहे. अर्ज जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठीची परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 1,000 आणि मागास अनाथ असाल तर तुम्हाला 900 रुपये परीक्षा शुल्क जे आहे ते आकारलं जाणार आहे. ही जी भरती जाहिरात आहे 2025 साठीची असणार आहे. तर ही जी नाशिक महानगरपालिकेची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठीचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. मग सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. मग त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 4 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 8 आहेत, विभक्त जातीसाठी 1 आहे, भटक्या जमाती ब साठी 1 आहे, भटक्या जमाती क साठी 1 आहे, भटक्या जमाती ड साठी 1 आहे, विमाप्र साठी 1 आहे, इतर मागासवर्गासाठी 5 आहे, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 3 आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 3 आहेत, खुल्या प्रवर्गासाठी 8 आणि एकूण 36 पदे जे आहेत ते आहेत चालक, यंत्रचालक आणि वाहन चालक, अग्निशामक गट क या पदासाठीचे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता जी आहे या पदासाठी तर ती मागितलेले 12वी पास सोबतच जे आहे राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 3 महिन्याचा कालावधीचा जो अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असणं उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे. वाहन चालक या पदावर किमान 3 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. वैध वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणं आवश्यक आहे. लिहिणे, वाचणे, बोलणे. त्यानंतर शारीरिक पात्रता जी आहे तर ती मागितलेली आहे 165 सेंटीमीटर उंची मागितलेली आहे. महिलांसाठी 157 सेंटीमीटर छाती जी आहे तर ती साधारण 81 सेंटीमीटर फुगवून आणि 5 सेंटीमीटर जास्त जी आहे तर ती न फुगवता तुम्हाला 81 आणि फुगून 5 सेंटीमीटर झाली पाहिजे. महिला उमेदवारासाठी ही पात्रता नाही आहे. त्यानंतर वजन जे आहे तर किमान 50 किलोग्रॅम लागणार आहे आणि महिला उमेदवारासाठी 46 किलोग्रॅम जे आहे तर ते असणं आवश्यक आहे. दृष्टी जी आहे ती चांगली असणं आवश्यक आहे. पाठ्यक्रम जे आहे तर ते देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे तर ते आहे फायरमन गट ड. वेतन श्रेणी जे आहे ते 19,900 ते 63,200 असणार आहे. याच्यामध्ये जागा ज्या आहेत अनुसूचित जातीसाठी 15 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 33 आहेत, विभक्त जाती अ साठी 5 आहेत, भटक्या जमाती ब साठी 4 आहेत, भटक्या जमाती क साठी 5 आहेत, भटक्या जमाती ड साठी 3 आहेत, विमाप्रसाठी 3 आहेत, इतर मागासवर्गासाठी 23 आहेत, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 12 आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 12 आहेत, खुल्या प्रवर्गासाठी 35 आहेत आणि एकूण 150 जागा आहेत. ही जी जाहिरात आहे फायरमन अग्निशामक गट यासाठीची नाशिक महानगरपालिकेची, तर त्या पदासाठीची शैक्षणिक पात्रता सांगितलेली 12वी पास. त्यासोबतच महाराष्ट्र शासनाचा जो अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा जो 6 महिन्याचा कोर्स आहे तर ते पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे. सोबतच मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर किमान शारीरिक पात्रता जी आहे उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवार असेल तर 157 सेंटीमीटर मागितलेले आहे. छाती जी आहे पुरुषांसाठी 81 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर. वजन जे आहे पुरुष उमेदवारासाठी 50 ग्रॅम लागणार आहे. महिला उमेदवारासाठी किमान 46 किलोग्राम जे आहे ते वजन मागितलेलं आहे. ही जी नाशिक महानगरपालिकेची 2025 साठीची फायरमन आणि वाहन चालक या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. त्या संदर्भातली संपूर्ण जाहिरात आहे. तर ही जी जाहिरातीचं PDF आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथूनही तुम्ही चेकआउट करू शकता. वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 आहे, मागास प्रवर्गातून असाल तर 18 ते 33 आहे, खेळाडू प्रावीण्य असाल
तरी पण 18 ते 33 आहे. माजी सैनिक असाल तरी 33 आहे. पदव्युत्तर अंशकालीन असाल तरी पण 18 ते 33 आहे. पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या सर्वसाधारण तरतुदी ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करताना जे आहेत जाहिरात व्यवस्थित वाचायची, त्यानंतरच अर्ज करायचा आहे. सर्वसामान्य उमेदवार अर्ज करण्यासाठी जे आहे तर ते याच्यासाठी पात्र का नाही आहेत, कारण की जो 6 महिन्याचा अग्निशामक दलाचा जो कोर्स आहे तर तो त्यांनी मागितलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा तो कोर्स आहे तर त्यांनाच फायरमन या पदासाठी अर्ज करता येणार आहे. आणि वाहननी चालक जे आहे तर त्याच्यासाठी जर असेल तर प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर ही जी जाहिरात आहे नाशिक महानगरपालिकेची, त्या संदर्भातली संपूर्ण जाहिरातीचा PDF आहे. तर ही जी भरती प्रक्रिया आहे 2025 साठीची नाशिक महानगरपालिकेची, तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती होती. तर ही तुम्हाला संपूर्ण माहिती जाहिरातीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओमध्ये जे आहे तर तुम्हाला काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तुम्हाला, तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ही जी अर्ज करण्यासाठीची स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन जे आहे ते देण्यात आलेले आहेत. नाशिक महानगरपालिकेची भरती प्रक्रिया असणार आहे. भरती प्रक्रियेसाठीचा अभ्यासक्रम कसा असणार आहे, ते ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर मैदानी गुण जे आहेत ते तुम्हाला 80 असणार आहेत. त्या संदर्भातले पण इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. ते व्यवस्थित बघून घ्या, नंतरच अर्ज करा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.